जय जय नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी। हे शब्द आठवले की आपल्याला भक्त प्रल्हाद आठवतो। भक्त प्रल्हाद म्हणजे विष्णूचा परमभक्त। आणि हिरण्यकश्यप जो होता, जो स्वतःला विष्णू मानत होता, हिरण्यकश्यपचा मुलगा भक्त प्रल्हाद हा श्रीहरीचा अत्यंत भक्त होता। आणि हिरण्यकश्यपची बहीण होलिका, हिला ब्रह्मदेवाचं वरदान होतं की तू अग्नीपासून जळणार नाही। परंतु हिरण्यकश्यपचा असलेला मुलगा भक्त प्रल्हाद हा नेहमी हरीचं नाम घेत असत आणि हिरण्यकश्यप स्वतःला देव मानत असत। तो म्हणत असत की माझी पूजा करा, माझं नाव घ्या, हरी माझा दुश्मन आहे, त्याचं नाव घ्यायचं नाही। पण भक्त प्रल्हाद हा हरीचं नाव घेतल्याशिवाय राहत नसन। एके दिवशी हिरण्यकश्यपूने त्या भक्त प्रल्हादला उकळत्या पाण्यामध्ये सोडलं, त्याला कडेलोट केला, त्याला गडावरून डोंगरावरून ढकलून दिलं। पण हिरण्यकश्यपूचा वध होईना, त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं। पण हिरण्यकश्यपूची जी बहीण होती होलिका, तो होलिकाला त्यांनी सांगितलं की याला मला मारून टाकायचंय, तू काय करू शकते? तर तिने सांगितलं मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे की मला अग्नीपासून काहीच होणार नाही। दादा, मी तुझ्या या मुलाला अग्नीमध्ये घेऊन बसते आणि ह्याला आपण ठार मारून टाकू। तर होलिका जेव्हा अग्नी पेटवला आणि त्या लाकड्या गावऱ्यावरती जाऊन बसली आणि भक्त प्रल्हादला मांडीवर बसवलं, तर होलिकाने जेव्हा अग्नी पेटवायला लावला तर भक्त प्रल्हादने फक्त नारायण नारायण नारायणाचा सूर लावला। आणि त्या होलिकामध्ये, त्या पेटवलेल्या अग्नीमध्ये होलिका जळत होती, पण भक्त प्रल्हादच्या अंगाला साधा चटका सुद्धा बसला नाही। ही देवाची महती होती। पण होलिकाने जेव्हा ब्रह्मदेवाचं आवाहन केलं की ब्रह्मदेवा, की तू मला हे वरदान दिलं होतं की मला अग्नीपासून काही होणार नाही, मग मी आज कशी अग्नीमध्ये जळत आहे? तर ब्रह्मदेवाने सांगितलं, तुला हे मी जे वरदान दिलं होतं हे सत्कार्यासाठी दिलं होतं, चांगल्या कार्यासाठी दिलं होतं। तू तुझ्या शक्तीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी कर आणि देवाचं लोकांचं कल्याण कर। पण तू शक्तीचा उपयोग केला म्हणून तू या स्वतःच्या शक्तीमध्ये स्वतः आज जळत आहे। परंतु तुझं वरदान हे व्यर्थ जाणार नाही। तर पिढ्यानपिढ्या ज्या वेळेस फाल्गुन महिना येईल त्यावेळेस पौर्णिमाच्या निमित्ताने, फाल्गुन पौर्णिमा निमित्त तुझा पूजन केलं जाईल आणि भक्त प्रल्हादच्या नावाने, होलिकाच्या नावाने प्रत्येक घरोघरी ही होलिका दहनाचं विशेषण होईल। आणि तुम्हाला इथं सांगू इच्छितो की जेव्हा होळी पेटवली जाते, एक एरंडीचं झाड ठेवलं जातं आणि एक ऊस ठेवला जातो। ऊस म्हणजे हा भक्त प्रल्हाद आहे आणि एरंडीचं झाड म्हणजे ही होलिका आहे। तर ज्यावेळेस आपण अग्नी पेटवतो, होलिका पेटती, देवाची आरती होती, हा ऊस काढला जातो म्हणजे हा भक्त प्रल्हाद वाचतो आणि होलिकाचं दहन होतो। असं हे द्वापरयुग, त्रेतायुग पासून, सतयुगापासून ही होलिका दहन चालू आहे। आणि आज गोपाळपुरामध्ये, जालना शहरामध्ये आम्ही सुद्धा सर्व गोपाळपुरा वासियाकडून ही होलिका साजरी केलेली आहे। जालना वासियाला सगळ्याला माझ्याकडून होळीच्या धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर।